तुला काय वाटतं आताची स्थिती काय मराठी फिल्मची? म्हणजे रिसेंटली आपण बघितलं की गेल्या आठवड्यात सलग म्हणजे एका आठवड्यातच 3 फिल्म त्यांचे रिलीज झाले आणि त्यातला कुठला एक चालला, दशावतार बहुतेक चालला, बाकीचे तर नाही चालले. तर असे म्हणजे तुला काय वाटतं, व्हॉट इज द कंडिशन, मराठी फिल्मची कंडिशन काय? त्याला बंद केलं मग. हो ते काय मनाचे श्लोक. मनाचे श्लोक. काय तुला वाटतं स्थिती काय मराठी फिल्मची? मुळात त्याचा मी म्हटलं तसं रे, हे बोलायला आधी समोरच्या माणसाला अक्कल आहे का तेवढी? तुम्हाला आता विचारतच नाही मी, तुला वाटतं का मला अक्कल आहे एवढी? तू म्हणजे तू मला ऍज अ अक्कलवाला माणूस म्हणून नाही, तू मला माझं मत विचारतोस, बरोबर. प्रॉब्लेम तोच होतो की मी मत दिल्यावरती मी असं म्हणून मत देतो की मला केवढं माहिती आहे मराठी, मग ऑफकोर्स लोक म्हणणार की याला काय अक्कल आहे, ऑब्व्हियसली. तर मी ह्यानी तुला सांगतो की मला काहीही माहिती नाही मराठी सिनेमाची स्थिती. मला जे दिसते खूप चांगले पिक्चर येतात मराठीमध्ये, ते चांगले पिक्चर येतात हे मला प्रेक्षक म्हणून दिसतंय. आता प्रोड्युसर म्हणून, डिस्ट्रीब्युटर म्हणून, तुम्हाला डिरेक्टर म्हणून, लेखक म्हणून, त्यात काम करणारे कलाकार म्हणून तुम्हाला कमी पैसे मिळत असतील काय, ते एक खूप वेगळ्या लेवलवरचे प्रश्न आहेत. ते तू आणि मी पॉडकास्टवर बसून सॉल्व्ह नाही करू शकणार ना, इथे लोक कमेंट करून सॉल्व्ह करू शकणार आहेत. हे खूप वेगळ्या लेवलवरचे प्रश्न आहेत. भारतात इन जनरल जे एक विल, काहीही करण्यासाठी लागणारी इच्छा ही लोकांमध्ये कमी आहे, प्रचंड. काहीच करत नाही, बोलतोय आपण सगळे बडबड करतोय फक्त, आपण कोणी काही करत नाही. तर राजकारणात बसणं, राजकारणी बोलतायत पण करत काहीच नाहीयेत. हे म्हणतायत की नाही आपण हे सगळं एकत्र लढा, पण काही करताना कोणीच काही दिसत नाही. आणि तू आणि मी पण, आपण पण रस्त्यात खड्डे आहेत, काहीतरी आहे, लाईट गेले आहेत, हे असं झालं पाहिजे तसं, हे काय, तुम्ही काय करताय, तुम्ही पर्सनली काय करताय? त्याच्यामुळे हे जोपर्यंत लोक काही करत नाहीत तोपर्यंत हे होणार नाही, आणि हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत लोक काही करणार नाहीत. तो लूप आहे. आणि तू आणि मी ऑनेस्टली सांगतो, इथे बसून काही होणार नाही. मी कितीही मतं आहेत, माझी मतं 4 मतं आहेत, तू काय करतो इथे बसून? मी सांगेन मी डोनाल्ड ट्रम्प बद्दल काय मत आहे, ऐकत आहे तुला, त्यांचं वेगळं चाललंय सगळं, इट इज मिनिंगलेस ऑनेस्टली. मला असं वाटतं की, आणि हे पॉडकास्टमुळे त्याचं मी जे मगाशी म्हटलं त्याची फ्लिप साईड आहे की आपल्या सगळ्यांकडे डिव्हाइसेस आलेली आहेत, त्याच्यावर आपण काय क्रिएट करतोय फार महत्वाचं आहे. तिथे बसून आपण जर का जगाच्या गोष्टी करायला लागलो, तुला शनीच्या कड्यांबद्दल काय वाटतं? नाही, नो वन केअर्स डूड, काय संबंधच नाही आहे तुझा त्याच्यामुळे.